नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात दिनांक 21 एप्रिल 2026 पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत. हे पत्र आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन मंत्रालय मुंबई यांचं. हे परिपत्रकासंदर्भात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र यांनी दिनांक 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम क्रमांक 6 अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे असे म्हटलेले आहे. दिनांक 21 एप्रिलपासून बेमुदत संप कालावधीत शासनाचं कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व मंत्रालय विभाग आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना उपाययोजना करण्यासंदर्भात यात सूचना दिलेल्या आहेत. यात सूचना अशी दिलेली आहे की राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे ही गैरवर्तणूक समजण्यात येईल आणि अशा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचे आदेश विनाविलंब निर्गमित करण्यात यावेत आणि हे कर्मचारी स्वतः व्यक्तिशः निदर्शनास आणावेत. आदेशाची प्रत शासनाच्या प्रत्येक विभागाने कार्यालयाच्या फलकावर लावावी. दुसरी सूचना आहे की कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वाढवण्याचा प्रयत्न करावा. संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांच्याकडे द्यावी. आवश्यकता भासल्यास गृहरक्षक किंवा पोलीस दलाची मदत घ्यावी. विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी संप काळात आपले मुख्यालय सोडू नये. विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुख या आदेशाच्या दिनांकापासून संपेपर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये. जे कर्मचारी रजेवर असतील अशा प्रत्येक रद्द करून त्यांना तात्काळ कामावर सांगावे. तसे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य शासनाने अनुसरत असल्याचे कर्मचाऱ्यांना अवगत करावे. ज्या राज्य शासनाच्या सेवा अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत घोषित केलेल्या आहेत त्याबाबत सुद्धा कर्मचाऱ्यांना अवगत केले जावे. जे कर्मचारी संपावर जातील त्यांच्याविरुद्ध सदर नियमांतर्गत कारवाई करण्यात यावी. सर्व मंत्रालय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये संप काळात आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत राहतील यासाठी उपाययोजना कराव्यात. संप काळात कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती दुपारी 12 वाजेपर्यंत क्षेत्रीय कार्यालयांकडून आणि दुपारी 2 वाजेपर्यंत परिपत्रकात जोडलेल्या विहित प्रपत्रात कार्यसन सामान्य प्रशासन यांच्याकडे पाठवावी. विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या विभागातील त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात संपाच्या कालावधीत उपस्थितीची माहिती दुपारी 12 वाजेपर्यंत या विभागाकडे अचूक पाठवावी. तसेच संपाच्या कालावधीतील उपस्थितीची टक्केवारी दुपारी 12 वाजेपर्यंत विभागाकडे अचूक प्राप्त होईल अशा प्रकारे पाठवावी. अशा प्रकारचे हे शासनाचं एक परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक आपल्या सर्वांना माहिती असावं या दृष्टीने हे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचं आपल्यासोबत कालचंच परिपत्रक आहे 20 एप्रिलचंच आणि यासाठीच आपल्या सर्वांना ही गोष्ट सांगण्यात येत आहे. राज्य शासकीय कर्मचारी यांच्या या संपाबाबत शासनाने ही आपल्याला दिलेलं एक पत्र आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही होईल म्हणून आपल्या सर्वांना माहितीस्तव ही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. आपल्या सर्वांना या पत्राबाबत अवगत करण्यासाठीचा हा व्हिडिओ आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.